नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बागुल भिडी आपले सर्वांचे आजच्या या मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेमिनगर चांदवड. विद्यार्थ्यांनो, महाविद्यालयाच्या माध्यमातूनच आपण ऑनलाईन तासिकेचा आनंद घेत आहात. मागच्या तासिकेला आपण रेशीमबंध डॉक्टर U.M. पठाण यांच्या या पाठाला सुरुवात केली होती. या पाठाचा आपण आस्वाद घेत होतो. सुरुवातीला आपण डॉक्टर U.M. पठाण यांची माहिती आपण घेतली. त्यामध्ये डॉक्टर U.M. पठाण संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत, संशोधक वृत्तीचे आहेत, कथालेखक, संपादक, नामवंत वक्ते, वेगवेगळे सन्मान देखील त्यांना मिळालेले आहेत. पद्मश्री या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आलेलं आहे. त्यांचे वेगवेगळे प्रकारचे छंद आहेत. बखर हा खूप त्यांचा आवडीचा छंद आहे. मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर त्यांनी लेखन केलेले, संशोधन केलेलं आहे. भाऊसाहेबांची बखर असो, मराठवाड्यातील काही लोककथा असो, मानव साहित्य संशोधन असो, खंड एक, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी संशोधन केलेलं आहे. 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यांना अध्यक्षस्थानही देण्यात आलेलं होतं. प्रस्तुत पाठामध्ये, या ललित गद्यामध्ये उत्तर पहाटेचं वर्णन डॉक्टर U.M. पठाण यांनी केलेले आहे. मग ती उत्तर रात्र, पहाट, सकाळ यांचं अतिशय लालित्यपूर्ण वर्णन. विशेष म्हणजे त्यांची शैली अगदी मनाला भेडणारी अशी त्यांची शैली. या गोष्टीचा आपण आस्वाद घेत होतो. सुरुवात आपण केलेली होती. त्यामध्ये मध्यरात्र म्हणजे जी मध्यरात्र ज्यावेळेला संपून जात असते, त्यानंतर ज्यावेळेस उत्तर रात्र येत असते आणि त्या उत्तर रात्रीचं वर्णन आपण लक्षात घेत होतो की मध्यरात्रीनंतर साधारणतः म्हणजे 2 वाजेनंतर ही मध्यरात्र संपलेली असते आणि उत्तर रात्रीला सुरुवात झालेली असते. आणि त्यावेळेला अलगद पावलांनी, मुलायम अशा पावलांनी, नाजूक पावलांनी ही उत्तरात्र आकाशात येत असते. सगळे गाढ झोपलेले असतात, वृक्ष, वेली, पानं, फुलं, पण त्यांची स्पंदनं लेखकाला मात्र जाणवतात. लेखक त्यावेळेला उठून बसतो. लेखक म्हणतो की मला झोप येत नाही, झोप झाल्याचा भास मला होत असतो. आणि त्यानंतर मग आपल्या घरामध्येच डायनिंग टेबलच्या जवळच एक खिडकी असते आणि ती खिडकी हळूच हलगतपणानं डॉक्टर U.M. पठाण उघडतात. का? की कुणालाही त्याचा त्रास होऊ नये, कोणाची निद्राभंग होऊ नये. अंधार सगळीकडे दाटलेला असतो, किर्र अंधार असतो. पाखरं, चिमणी, पाखरं, वेली, झाडं सगळी शांत गाढ झोपेत असतात. आणि ती वेळ असते पहाटेची 3-3:30ची. आणि मग त्यावेळेला लेखकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात. मग ते विचार आपण समजून घेत होतो. आणि त्यावेळेला लेखक म्हणतो की ही पहाटेची वेळ जी आहे ना, ती मला खूप आवडते. कारण की पहाट झाली की माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात. घरातले, संसारातले, व्यवहारातले, शाळेचे, दैनंदिन व्यवहारातले. मग सकाळपासून हे सगळ्या चिंता आणि काळजी सुरू होऊन जात असते. पण ती एक वेळ अशी असते की त्यावेळेला कुठल्याही प्रकारची चिंता, काळजी आपल्या मनामध्ये राहत नाही. आणि त्यावेळेला मनाचं खरं रूप आपल्याला कळत असतं.
सुखदुःखांच्या पलीकडे आपण गेलेलो असतो त्यावेळेला. मग ती बोगनवेल असो, जॅकरंडा असो किंवा इंद्रधनुष्यी फुलांच्या घाणेरीचा देखील त्यावेळेस स्थिती हीच होत असते. रक्तचंदिणी चाफा असो, त्याचीसुद्धा स्थिती हीच होऊन गेलेली असते. या सगळ्यांमध्ये आपलं नातं कसं ह्या निसर्गाशी, का संबंध आहेत आपले, मला ओढ का लागते, हा रेशीमबंध कोणता असावा, असे विचार येतात. आणि म्हणून आदिमत्व त्यांना वाटतं की अगदी मानवाच्या पूर्वीच्या अवस्थेपासून कदाचित आपला संबंध असावा. मित्रांनो, इथपर्यंत आपण मागच्या तासाला आपण बघितलेलं होतं. आता पुढे बघूया. मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्यांचा सुगंध शोधत होतो. जॅकरांडाची निळाई जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते, सुखावले होते आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. आता ह्या ठिकाणी आस म्हणजे काय, तर इच्छा. एक इच्छा होती लेखकाची, त्याला शब्द आलेला त्याने वापरलेले आहेत आस. मग घराच्या डायनिंग टेबलजवळ असतात ते, खिडकी उघडलेली असते, समोर सगळा काळाकुट्ट असा अंधार असतो. आणि मग त्यावेळेला लेखकाच्या मनामध्ये कळत नाही मी काय करतोय, काय शोधतोय. लेखक म्हणतो की माझं मलाच कळत नाही, मी कशासाठी जागा झालेलो आहे, खिडकी का उघडली, मी बाहेर काय बघतो, मला काय बघायचं आहे, काहीच कळत नाही. पण त्यावेळेला लक्षात येतं की मी त्या काळोखामध्ये सायलीचा, मोगऱ्याचा किंवा चाफ्याचा सुगंध मी शोधत असतो, जॅकरांडाची निळाई जांभळाई शोधत असतो, बोगनवेलीची लाली शोधत असतो, गुलमोहराई शोधत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं मन त्यावेळेला वेडं झालेलं असतं, मला काहीच कळत नाही आणि मी वाट बघत असतो. लेखक म्हणतो की माझी इच्छा असते की केव्हा पहाट होईल, केव्हा जाग येईल ह्या सगळ्यांना, मी असा त्यावेळेला झालेलो असतो. खरं सांगू का मित्रांनो, आपलीसुद्धा कधीकधी मनाची अवस्था अशी होत असते. एखाद्या वेळेला आपल्या मनामध्ये असे काही विचार येत असतात की आपण काय करत असतो त्याचं भानही आपल्याला उरत नसतं. आपण काय शोधतो, काय विचार करतोय, कोणाकडे बघतोय, आपण कशासाठी हे सगळं करतोय, आपली आपली मनाची दशा का होते, कशासाठी होते, कोणासाठी होते, कोणताही विचार आपल्याला समजत नसतो. अशी मनाची दशा होऊन जाते, त्याला अस्वस्थता म्हटली जात असतं. आणि अशीच अस्वस्थता ही लेखकाला वेड लावून गेलेली आहे. आणि म्हणून लेखक म्हणतो की मी वाट बघत असो की या सगळ्या निसर्गाला जाग केव्हा येईल. पण हे माझं मन वेड्यासारखं झालेलं असतं, अशी दशा लेखकाची झालेली असते. आणि मग पुढे काय वाटतं बघा, असं मला वेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव अल्विशा, माझ्या मुलीची अल्मासची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल, अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्याबरोबर येते. पण दिवसभर असते ती माझ्याच खांद्यावर. मला बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते. तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. मी असा उत्तरात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. अल्विशा उठली की नाही ती हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्याला अंगावर झोपावी असं वाटत राहतं. पण ही झाडं निया वेली जशा या वेळी निवांत झोपलेले असतात तशीच अल्वेशा देखील गाढ झोपलेली असते.
ही उत्तर रात्रीची नीरवता आणि अलविशाची गाढ झोपेतील निरागस शांतता आहे, यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे, नाही? हे नातं देखील आदिम नातंच नाही का? निसर्गातलं नि मानवातलं. शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. आता इथे लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे ते नीट आपण समजून घेऊयात. आपण आता लेखक त्याची स्थिती थोडीशी अस्वस्थता झालेली आहे आणि अशा वेळेला लेखकाला काय करावं हे कळत नाही. मग लेखकानं सकाळ म्हणजे जी पहाट असते ती पहाट आणि आपली नात अलविशा म्हणजे त्यांची जी कन्या जी आहे ना, त्या कन्येची ही मुलगी असते अलविशा. अल्मास हे त्यांच्या मुलीचं नाव आहे, त्यांच्या कन्येचं नाव आहे. आणि आपल्या मुलीची मुलगी म्हणजे नात ती अलविशा. मग ह्या पहाटेचं आणि अलविशाचं नेमकं नातं काय, तो नातेसंबंध काय, तो सुद्धा ह्या ठिकाणी त्यांनी हळुवारपणानं उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. की ही कदाचित वर्ष किंवा वर्षाच्या आसपास तिचं वय असावं अलविशाचं, पण ती ज्यावेळेस येत असते ना, तर त्यावेळेस वेगळाच अनुभव लेखकाला येत असतो. तिचं नावही जगा वेगळं आहे आणि तिचं मुलकही. पण ज्या वेळेला अल्मास ही मुलगी ज्यावेळेस त्यांच्याकडे येते ना, तर तिच्यासमोर अलविशा पण येत असते. आता साहजिकच आहे, आई आली तर मुलगी येणारच. आणि मग ती ज्यावेळेस येत असते ना, ती लेखकाशी बिलगून खेळत असते, त्यांच्या अंगावर खेळत असते. आता लहान मुलं तर खेळणारच, लहान मुलांचा तो स्वभाव धर्मच असतो. पण ज्यावेळेस दिवस निघून जातं, रात्र होते आणि मग रात्र झाल्यानंतर ज्या वेळेला लेखक रात्री अस्वस्थ होतो, उत्तर रात्रीमध्ये, मग तो वाट बघत असतो, पहाट केव्हा होईल, आपली नात जागी झाली का नाही. आणि ज्यावेळेस ती गाढ झोपेत असते, तिच्या शैशवावस्था जी असते ना, ती किती नित्तळ आणि मोहक असते याचं रूप जाणवतो. म्हणजे सकाळच्या पहाटेचं जे वर्णन असतं ना, ती किती नित्तळता असते, किती मोहकता असते. तीच मोहकता जी त्यांची नात झोपलेली असते ना, तिच्याकडे बघून वाटत असतं. म्हणजे या दोघेही अवस्था अतिशय लेखकाला सारख्याच वाटतात. म्हणजे नातीचं उत्तर रात्रीचं झोपणं आणि पहाट हे दोघंही अतिशय मोहक त्यांना वाटत असतात. दोघेही दशा त्यांना सारख्याच वाटत असतात. आणि म्हणून अधूनमधून लेखक डोकावणे बघत असतो, ही केव्हा उठेल, अलगद उठेल, माझ्याकडे येईल आणि माझ्या अंगावर झेपावेल, हसत येईल. म्हणजे ही सगळी अवस्था वाटत असते लेखकाला. आणि त्याच वेळेला म्हणजे हा निसर्ग तोही असाच असतो. आणि म्हणून उत्तर रात्रीमध्ये ही पहाट आणि आपली नात यांच्यामध्ये कमालीचं साम्य, आश्चर्यकारक साम्य असं एक नातं युम पठाण यांना जाणवत असतं. आणि मग आता खरं म्हणजे सांगू का, या ठिकाणी अजून एक चांगला विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. इथे आपण पहाट, अलविशा आणि लेखकाची दशा आपण समजून घेतो आहे आपण, पण यामधला एक आजोबा पण आपल्याला जाणवतो आहे. म्हणजे लेखक निसर्गाशी जेवढे एकरूप होतात ना, तेवढेच ते आपली नात अलविशा हिच्याबरोबर सुद्धा एकरूप होतात. आपल्या नातीचं केवळ त्यांच्यासोबत असणं त्यांना सुकावून जात असतं. झोपलेल्या नातीचे हळूच उठून आजोबांकडे खुदकन हसत पहावे, अंगावर झेप घ्यावी अशी आस, अशी इच्छा लेखक बाळगून बसलेला असतो. अलविशा घरी आल्यावर लेखक म्हणजे तिची आजोबाला अंग खांद्यावर घेऊन असतो. लेखकाच्या नातीच्या गोष्टी करत असताना त्या निरागसतेची आठवण त्याला सतत होत असते. आपल्या निजलेल्या नातीची झोपलेली मुद्रा पाहून, तिच्या शैशवातील नितळता पाहून लेखक हरकून जातो. सकाळी ती उठली आहे की नाही हे हळूच डोकावून तो पाहत असतो. नातीबरोबर डॉक्टर युम पठाण खेळण्यात उत्सुक असतात. म्हणजे एक नातीचं आणि आजोबांचं नातंसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतं.
म्हणजे इथे आजोबा आणि नात यांचा ऋणानुबंध आणि पहाट असा त्रिवेणी संगम आपल्याला बघायला मिळत असतो. पण हे जसं आहे ना तसं वेगळं एक भाग अजून आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणजे अगोदर जसं लेखकाने सांगितलं की माझा या निसर्गाचा काय संबंध आहे, जिथे एक शब्दप्रयोग आला तर बघा, तो म्हणजे आदिम. हे नातं देखील आदिम नातंच नाही का? म्हणजे लेखकाने निसर्गाची तेसा असलेलं आदिम, हे पण आदिम म्हणजे मानवाच्या पूर्वीच्या अवस्थेपासूनच आहे असं मांडलं होतं. आणि आता लेखक त्याची पुढची अवस्था मांडतो की माझं जसं संबंध निसर्गाशी आहे तो रेशीमबंध आहे, तसं माझी नात आणि निसर्ग म्हणजे पहाट यांचासुद्धा आदिमच संबंध नाही का असं जाणवतं आहे. असं जाणवतं असा लेखकाचा विचार. म्हणून हे विश्वाचे दोघेही घटक नाहीत का? म्हणजे नात आणि पहाट ह्या दोघांमध्ये जी मोहकता जी आहे ना, हे दोघंही ह्या विश्वाचे दोन घटक तर नाही ना. असं एक नाजूकसं नातं हळूवारपणानं लेखकाला उलगडून जाताना दिसत असतं. मित्रांनो, नातं जे असतं ना ते असं वेगवेगळंच असतं. आता बरीचशी नाती असतात. आता तुम्ही एस टीमध्ये चढत असतात, एखादी म्हातारी असते, ती उतरत असते, तुम्ही हळूच त्या म्हातारीची बॅग तुम्ही हळूच घेतात आणि खाली रस्त्यावर आणून तिला ठेवतात, हात धरून तिला खाली उतरवतात. का मदत करतात तुम्ही? कोणतं नातं असतं तुमच्या आणि त्या आजीमध्ये? कोणतंच नाही. एक माणुसकीचं नातं असतं. कदाचित कोणी दवाखान्यामध्ये जात असतं, दवाखान्यामध्ये एखादा रोगी असेल त्याला कोणीतरी मदत करत असतं. हे नातं कोणतं असतं? हे माणुसकीचं नातं असतं. अशी विविध नाती आपल्याला पाहायला मिळतात. विविध नाती. रस्त्यावर एखाद्या लहान मुलगा खेळताना किंवा सायकलवरून जाताना पडून जात असतो. आजूबाजूचे लोक लगेच येतात, पटकन त्याला उचलतात. बाबा रे तुला काही लागलं का? त्याला बाजूला घेतात. कोणी पाणी असेल तर पाणी देतं, सायकल व्यवस्थित करून देत असतं, त्याच्या खांद्यावरून हात फिरवतं, बेटा तुला काही लागलं का? मग ह्या लोकांचं आणि त्या मुलाचं कोणतं नातं असतं? कोणतंच नातं नसतं. म्हणजे ही अशा प्रकारची तयार झालेली नाती असतात. ही अशा प्रकारची तयार झालेली नाती असतात. सर्वात पुढे बघूया. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत कायसा संभ्रमात असतो. त्यावेळी इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जकरंडांच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली आहे का असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं आणि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाट देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते, इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा लोभसवाणा नाजूक तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. आता इथे नजाकत म्हणजे या शब्दाचा अर्थ जो आहे सुबकपणा, हा त्याचा अर्थ आहे. नजाकत म्हणजे सुबकपणा आणि लोभसपणा म्हणजे उत्कट आवडणारी गोष्ट. या दोन्ही शब्दांचा अर्थ काय? लोभसवाणा म्हणजे काय? उत्कट आवडणारी, अगदी मनापासून आवडणारी. आणि इथे जो नजाकत शब्द आलेला आहे ना, नजाकत तो म्हणजे सुबकपणा, हा त्याचा अर्थ आहे. आता नीट समजून घ्या. आता इथे पहाटेचं वर्णन आलेलं आहे मित्रांनो. आता पहाट ज्यावेळेस म्हणत असतो ना, पण पहाट म्हणजे नेमकं काय असतं? पहाट म्हणजे नेमकं काय असतं? थोडंसं पहाट या शब्दाविषयी आपण थोडी माहिती जाणून घ्या. पहाटेचे आगमन
सृष्टीतील प्रत्येकालाच आल्हाद देणारे असते. उत्तर रात्रीला अद्गत बाजूला सारून सृष्टीचा नवा जोम, नवा उत्साह फुंकण्यासाठी पहाट आपल्याला हळूवार पावलेने अलगद पृथ्वीवर अवतरते. सोनेरी किरणांनी न्हालेली ही पहाट नव्या दिवसाच्या आगमनाची एक प्रकारची काय असते, ती नांदीच असते. तिच्या तरलतेने सारे जण आपण मोहामध्ये पडून जात असो. मग ते पशु असो, पक्षी असो, वृक्ष असो, वेली असो, फुले असो आणि माणूसही असो. या पहाटेच्या काळात मिळणारे सुख अनुभवण्यासाठी नेहमी आपण काय असतो, सज्ज असतो. एवढंच नाही, शुद्ध हवा, पाखरांचा किलबिलाट, सुखद गारवा, हळुवारपणे जागी होणारी सृष्टी म्हणजे सौंदर्याचा, सुबकपणाचा अनोखा नमुनाच असतो. पहाटेच्या येण्याने रात्रभर सुस्तावलेली सारी सृष्टी आळस झटकून नव्या दिवसासाठी सज्ज होते. दिवसभराच्या धावपळीचा पुरेल इतका उत्साह ती नकळतपणे मानवामध्ये भरून जात असते. पहाटेचा तो गोडवा सर्वांच्या जिभेवर आवीट गोडी सोडून जातो. दररोज तितक्या शांतपणे, तरलपणे, प्रसन्नपणे आगमन होणारी ती पहाट म्हणजे नजाकतीचा, सुबकतेचा एक उत्तम काय नमुनाच आपल्याला म्हणावा लागेल. तर पहाट म्हणजे नेमकं काय असतं मित्रांनो, हे आपण नीट समजून घेतलं आहे. आता लेखक म्हणतो ज्यावेळेस पहाट होत असते ना, तर मग मी त्यावेळेस काय करतो, मी चहा घेत असतो. चहाचे घोट घेता मी विचार करत असतो की आता मला लिहायचं काय. त्याच वेळेला काय होत असतं की इवलिवलीशी पाखरं, गुलमोहर, त्यानंतर जॅकरांडा यांचं वेगळं पण जाणवतं. आणि ही सगळी, मग तो गुलमोहर घरट्यातून असेल, जॅकरांडा फांद्यातून असेल, तो असे डोळे किलमिले करत बघत असतो. प्रकाश किरणं यायला सुरुवात झालेली असतात. आपापसात त्यांची कुजबूज सुरू झालेली असते. आणि कुजबूज काय असते, पहाट झाली तर नाही ना, ती एकमेकांना विचारू लागत असतात. खरं म्हणजे काय, पहाटच त्यांना विचारत असते की मी तुम्हाला भेटायला येऊ का. आता दोघांमधलं वेगळंच नातं आहे बघा. आता एका बाजूला जे असते ना, पक्षी किलबिल करत असतात, पहाट झाली का. आणि पहाट म्हणत असते की पक्ष्यांची फडफड झाली का, त्याच्याशिवाय मी या आकाशामध्ये उत्तर रात्रीमध्ये मी येऊ शकत नाही. म्हणजे दोघं एकमेकांना विचारत असतात. पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय पहाट होत नाही आणि पहाटेशिवाय पक्ष्यांची फडफड सुरू होत नाही. म्हणजे दोघांना एकमेकांशिवाय राहावलं जात नाही. आणि पहाटेचा तो आनंद जो असतो ना, तो काही वेगळाच असतो, पाहण्याजोगा असतो. लेखक म्हणतो तसं पाहण्याजोगाने तो अनुभव घेण्याजोगा असतो. तो अनुभव घेऊनच बघितला पाहिजे. म्हणून एखाद्या वेळेला असं उत्तर रात्रीला उठा आणि पहाटेचं सगळं हे हा सुबकपणा जो, ही नजाकतता जी असते ना, ते आपण बघायलाच पाहिजे. आपण म्हणून ही तरलता आपण समजून घेतलीच पाहिजे. आपण हा भाग इथे आपल्याला नीट लक्षात येतो मित्रांनो. आता इथे हा भाग जसा आपण लक्षात घेत असतो ना, तसंच अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते इथे. ती म्हणजे कोणती, पहाट आणि पाखरं यांच्यामध्ये एक प्रकारचं नातं असतं. आता पहाट आणि पाखरं यांच्यामधलं नातं कसं असतं. लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला दिसत असतो. पहाटेची घटना जी असते ना, पहाटेची घटना ही साधीच असते आणि त्या साधेपणातच ती पहाट होत असते. आणि त्याच वेळेला काय होतं, पाखरांचा बारीक बारीक किलबिल आवाज सुरू होतो, त्यांच्या हालचालींना सुरू होते. पहाट हळूहळू पुढे सरकत जात असते. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडत असतं. पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे कुजबूज होय. आणि ती जणू एकमेकांना विचारत असते की पहाट आली का. पहाटेचे हळूवार येणे पाहून लेखकांना वाटते की पाखरांना त्रास होणे, म्हणूनच जणू पहाट हळूच पाखरांना विचारते, मी येऊ का. त्या दोघांमधले हळूवार कोमल नाते लेखकांना या उतार्यातून हळुवारपणानं समजून सांगायचं आहे. म्हणजे जसं मागच्या उतार्यामध्ये जसं आजोबाचं एक नातं हळुवारपणानं गुंफलेलं आहे ना, तसंच इथे डॉक्टर युम पठाण यांनी एक
पाखरांचं आणि पहाटेचं नातं ते सुद्धा ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील जकरंडावरची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, पण जशी पहाट उजाडते तसा तो वाढत जातो, एखाद्या उत्सवासारखा. जणू त्या आल्हादाला हर्षोल्लासाचा एक अणावर भरती येते आणि हा चिवचिवाट एकूणच सायली जागी होते. बोगनवेल सळसळू लागते. दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुजू लागतात. फुलं कुठं येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात नि ती हळू डोलू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जकरंडाई पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू लागतो. आता हा भाग जो आहे ना मित्रांनो, हा थोडासा नीट समजून घ्या आता, की हा आल्हाद व्यक्त करण्यासाठी म्हणजे जो पाखरांचा पहाट झाल्यानंतर पहाट आणि पक्ष्यांचा जो आनंद जो असतो ना, तो लेखक म्हणतो, डॉक्टर विमो पठाण म्हणतो, आमच्या बागेमध्ये पण बघायला मिळत असतो. मग ते जकरांडावरची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबजत असतात आणि त्यांचा चिवचिवाट जो असतो ना सुरुवातीला हा भागेतला, तर लेखक म्हणतो की तो सुरुवातीला हळूहळू असतो, मंद मंद असतो. जशी पहाट पुढे सरकू लागते तर आवाज वाढायला लागतो आणि त्या चिवचिवाटाचाच जणू काय झालेला असतो, एक उत्सव लेखकाला वाटत असतो. आणि हा उत्सव कशाचा? हर्षोल्लासाचा, म्हणजे हर्ष आणि उल्हास म्हणजे आनंदाचा एक असतो तो, आणि एक आनंदाची भरती आल्यासारखं वाटत असतं. आणि हा चिवचिवाट झाला की सगळे जागे होऊन जातात. मग सायली असो, बोगनवेल असो, ती बोगनवेल सळसळायला लागते. चाफा ज्या असतात ते चाफा एकमेकांशी बोलायला लागतात. किंबहुना चाफ्याला फुलं कुठून येतात, पण पानांचीच फुलं झालेली असतात, ती हालायला लागतात. गुलमोहराची सळसळ, जकरंडाचे पहाट वाऱ्यासंगे हळूहळू डोलणं सुरू होऊन जात असतं. जणू हा एक वेगळ्या प्रकारचाच आनंद या ठिकाणी ओसांडत असतो, असं लेखकाला या ठिकाणी नमूद करायचं आहे. परंतु हे जसं आहे ना मित्रांनो, तसंच बघा की पहाट आणि उजाडणं याच्यामध्ये आनंद कसा असतो, हे पण एक नातं जे हळूवार नातं जे आहे ना ते आपल्याला बघायचं आहे. उत्तर रात्रीचा काळोख विरत जात असतो आणि पहाटेचा उजेड हळूहळू सुरू होत जात असतो. हा काळोख नेमका कोणत्या क्षणी संपतो आणि उजेड कोणत्या क्षणी सुरू होतो हे आपल्याला कोणालाही सांगता येऊ शकत नाही, आणि ते अशक्यच आहे. इतका तो क्षण तरल असतो. त्या क्षणी लेखकाला अनोख्या लोभसवाण्या म्हणजे उत्कट आवडणारं नाजूक अनुभवाचा एक प्रत्यय येत असतो. आणि ही आल्हाददायकता निसर्गाच्या सर्व घटकांमध्ये लेखकांना दिसत असते. झाडांच्या वेलींच्या सळसळण्यात, त्यांच्या हलण्यामध्ये, त्यांच्या डोलण्यामध्ये. सुरुवातीला हा मंद मंद झालेला चिवचिवाट नंतर एक उत्सवाचं आणि एक आनंदाचं उधाण घेऊन येत असते. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं नातं ह्या ठिकाणं लेखकानं डॉक्टर विमो पठाण यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण आज थांबूया. आतापर्यंत आपण बराचसा भाग आपण समजून घेतला आणि पहाटेची सुरुवात झाल्यानंतर लेखकाच्या मनामध्ये कसे विचार येत असतात, हा सगळा भाग आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. मागचा भागही तुम्हाला समजला असेल, हा भागही तुम्हाला समजला असेल. याच्यावर काही कृतीपत्रिका मी टाकेलच, ते आपण तुम्ही बघा, नीट लक्षात घ्या आणि सोडवा. घरी पुन्हा एकदा पाठ वाचा. तुम्हाला मी जे आज सांगितलेलं आहे ते सगळं तुम्हाला लक्षात येईल आणि मग त्यानंतर तुम्ही कृतीपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे मला आजच्या तासिकेसाठी सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.